धनगर आरक्षणावर सखोल चौकशी आणि आदिवासी समाजाबद्दल वापरलेले अपशब्द यांचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी संघटनांच्या वतीने लाक्षणिक निषेध आंदोलन करण्यात आलं। बोगस हटाओ आरक्षण बचाओ, बच्चे बच्चे को सिखाना है आदिवासी बचाना है, उठ आदिवासी जागा हो संघर्षाचा धागा हो, जल जंगल जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा आशयाचे पोस्टर दाखवत निषेध नोंदवण्यात आला। तसंच महायुती सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या। या लाक्षणिक निषेध आंदोलनात आदिवासी रावण फाउंडेशन, आदिवासी उलगुलान सेना, राघोजी क्रांती सेना, वारली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बिरसा ब्रिगेड, आदिवासी बचाव अभियान नाशिक, कंसारा मित्रमंडळ नाशिक, जोहार नारी शक्ती ग्रुप नाशिक या संघटना सहभागी झाल्या होत्या। या आंदोलनात प्रभाकर फसाळे, विकी मुंजे, सोनीराम गायकवाड, दत्तू झनकर, मुनाफ तडवी, गणेश आहेर, राहुल गावित, के कांगुडे, गीतेश्वर खोटरे, जयवंत गारे, वसंत राऊत, शारदाताई प्रतीके, जयश्री गावित, लतिका पवार, संगीता कराटे, विठाक्का पवार, अनिता बागुल, सुनीता गवळी, आदिवासी समाजातील नेते, महिला वर्ग व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 20 तारीख सप्टेंबर रोजी इथे धनगर आरक्षणाला विरोध, धनगर प्रश्नाचा जो काही GR सरकारने काढायचं ठरवलेलं होतं, बळजबरी आदिवासींमध्ये गैरसंवैधानिक आरक्षण जे मंजूर करण्याचं काम या सरकारचं चालू आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक समाजाला गाजर दाखवण्याचं काम या मिंदे सरकारने चालवलेलं आहे। तसेच आदिवासी समाजाचा रोषाला देखील त्यांना सामोरं जावं लागेल आणि या ठिकाणी आज या मोठ्या प्रमाणावर धनगर आरक्षणाला विरोध करण्यासाठी आज आदिवासी बांधव शांततेच्या मार्गाने इथे आलेला आहे। पण या शांततेचा संयम जर इथे तुटला तर पूर्ण जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आणि या मिंदे सरकारची, खोके सरकारची असेल। या सरकारच्या काळामध्ये कोणीच खुश नाहीये, ना गरीब खुश आहे ना मध्यमवर्गीय खुश आहे। लाडकी बहीण देऊन तोंडाला पानं पुसणारे हे सरकार आज आरक्षणाच्या गोष्टीवर प्रत्येक जणाला गाजर दाखवत आहे आणि प्रत्येक जणाला एक दिशा, चुकीची दिशा दाखवत आहे। सर्वोच्च न्यायालयाने धनगर आरक्षणाचा प्रश्न कधीच मार्गी लावलेला आहे। धनगर हे त्यांचा क्रायटेरिया पूर्ण करू शकत नाही। आदिवासी जमातींचा त्यांचा सांस्कृतिक, पारंपरिक तसेच बोली भाषेचा कोणताही संबंध नाही असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले असून पण हे सरकार अट्टहास करते, सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करते आणि आज जरांगे पाटील देखील या आंदोलनामध्ये कुठेतरी वातावरण चिघळवताना दिसत आहे। जरांगे पाटलांना काल पण इशारा दिला होता, आज पण इशारा या ठिकाणी देण्यात येतोय का आपण मराठा आरक्षणासाठी, मराठा आरक्षणाच्या याच्यासाठी आपलं रक्त सांडताय, आपण आपली मेहनत करताय। पण आदिवासीमध्ये आरक्षण घेण्यासाठी बाप हा आदिवासी लागतो, ज्याचा बाप आदिवासी असतो त्यालाच आदिवासी म्हणता येतं असं मी नाही, आमची घटना म्हणते। आम्हाला वडिलांची जात लागू होते, आईची जात लागू होत नाही। जरांगे पाटील, आपण या गोष्टीचा विचार करावा। उचलली जीभ लावली टाळ्याला, हे असं करू नका। तुम्ही आमच्या संघटनेसारखी एक मार्गदर्शक आहात, स्वतःच्या जीव जाळून समाजासाठी आरक्षण मागता, पण तुम्ही प्रत्येक गोष्टींमध्ये प्रत्येक बाजू तपासून बघा आणि मगच तुम्ही या गोष्टींवर बोला। आदिवासीमध्ये आरक्षण घेणं म्हणजे GR काढणे नव्हे, तर आदिवासींची चालीरीती, परंपरा या सगळ्या समजून घेऊन आणि या लाजऱ्या बुजऱ्या समाजाचे सर्व नियम परिनिष्ठ करून आज हे आरक्षण देता येतं। पण धनगर समाज कोणत्याही प्रकारे या आरक्षणाच्या क्रायटेरियामध्ये बसू शकत नाही असं स्पष्ट मत हायकोर्टाने नोंदवलेलं आहे। जरांगे पाटील, आपल्याला विनंती करण्यात येते की आपण शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहात, स्वतःचा जीव जाळत आहात, रक्त जाळत आहात, याचा आम्हाला अभिमान आहे। तुम्ही आमच्यासाठी लढवई आहात, पण जर कधी तुम्ही जर या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करणार असाल, कोणत्याही गोष्टी समजून घेणार नसाल, तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आदिवासी समाजाच्या सुद्धा आक्रोशाला सामोरे जावं लागेल। तुम्ही इतर लोकांचा आक्रोश ओढवलेला आहे, आदिवासी समाजाचा आक्रोश ओढवू नका। 5-6 हजारचे मोर्चे निघत नाही, 80 हजारचे मोर्चे नाशिकमध्ये निघता, आदिवासी भागांमध्ये निघता। पेसा कायद्याला बंधनकारक होईल अशा त्रुटी अटी बंद करा। अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याचा जो आहे त्याची काटेकोर अंमलबजावणी करा आणि परत एकदा सज्जड इशारा देतो की धनगर आरक्षण हा विषय संपलेला आहे। मिंदे सरकारनी, खोकेबाज सरकारनी, या सरकारनी दक्षता घेऊन शब्द देताना आगामी निवडणुकीमध्ये जर कधी दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित आदिवासी समाज 25 आमदार 4 खासदार घेऊन उतरल्याशिवाय राहणार नाही। आज हा सरकारला इशारा आहे। 20 सप्टेंबर इथं
आम्ही जाहीर निषेध करतोय। तुम्ही बघतात हे बॅनरवर हे सगळे नेते हे घुसखोरी नेत्यांना आरक्षण देण्याबाबत आम्ही इथं जाहीर निषेध करतोय यांचा। धनगर आणि धांगड या शब्दामध्ये हायकोर्टाने पण उल्लेख केला आहे का हे आदिवासींमध्ये समावेश नाही होते यांचा, त्यामुळं यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक।